मल्लिकार्जुन देव Ano? Pero tolak itu kok masa motor ya? Kita berarti. Dia situ kan. Baik, ya cuma dia kus. नाही ते गावात घेऊया आता मग कर्नाटकच आहे की आता आम्ही सर्वजण चाललोय मल्लिकार्जुन दर्शनासाठी. मनात भक्तीचा दीप घेऊन, ओठांवर देवाचे नाव घेऊन आज निघालोय एका पवित्र वाटेवर मल्लिकार्जुनच्या दर्शनाला मनापासून भाव घेऊन. डोंगराच्या वाटा असोत कितीही कठीण, देवाच्या दर्शनाची ओढ ठेवते मन प्रसन्न. प्रत्येक पावलागणी भक्ती वाढत जाते, मल्लिकार्जुनच्या चरणांची आस मनाला लागते. देवाच्या दारी गेल्यावर दुःख सारे विसरावे, चरणी माथा टेकून मनापासून प्रार्थना करावी. कुटुंबावर सुख शांतीची सदैव सावली राहावी. मल्लिकार्जुनच्या कृपा प्रत्येकाच्या जीवनात नांदावी. आजचा हा प्रवास फक्त मंदिरापर्यंत नाही, तर मनाला शांती देणाऱ्या त्या पवित्र क्षणापर्यंत आहे. दर्शन घेऊन मनातील इच्छा देवाला सांगायच्या आणि नव्या आशेने पुन्हा आयुष्याची वाट चालायची. देवा तुझ्या चरणी आलो, मनातील सारे भाव घेऊन आलो. काही नको मला या जगात खास, फक्त तुझी कृपादृष्टी राहो सदैव आमच्या आसपास. मल्लिकार्जुना, तुझ्या दर्शनाने मन प्रसन्न होऊ दे. तुझ्या आशीर्वादाने प्रत्येक दिवस सुंदर होऊ दे. घरात सुख, समाधान आणि प्रेम सदैव राहू दे आणि तुझ्या नावाचा जयघोष आयुष्यभर होत राहू दे. मल्लिकार्जुनच्या पवित्र दर्शनानंतर आता आपण येथे असलेल्या भोजन व्यवस्थेचा आस्वाद घेणार आहोत. देवदर्शनाबरोबरच भाविकांसाठी प्रेमाने आणि आपुलकीने केलेली भोजन सेवा ही देखील एक सुंदर सेवा आहे. दुरून दुरून आलेल्या भाविकांसाठी येथे मिळणारे भोजन म्हणजे केवळ अन्न नाही, तर त्यामध्ये सेवा, भाव, प्रेम आणि भक्तीची भावना आहे. साधे आणि सात्विक प्रेमाने वाढलेले जेवण घेताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. देवाच्या दारी दर्शन मिळाले, सेवेच्या रूपाने अन्नही मिळाले. मल्लिकार्जुनच्या कृपेने आज मन आणि पोट दोन्ही तृप्त झाले. अशा प्रकारची भोजन सेवा करणाऱ्या सर्व सेवाकऱ्यांचे मनापासून आभार. त्यांच्या सेवेमुळे भाविकांना दर्शनासोबत प्रेम, समाधान आणि आपलेपणाचा अनुभव मिळतो. अडीमल्लया येथील मल्लिकार्जुन देवस्थान ठिकाणचा हा निसर्ग, डोंगरदऱ्या, सुंदर परिसरात फिरताना आजूबाजूचा निसर्ग आम्हाला मनाला अक्षरशः मोहून टाकतो. हिरवीगार डोंगररांग, खोल दऱ्या, झाडांची सळसळ आणि थंडगार वारा यामुळे प्रत्येक क्षण अविस्मरणीय वाटतो. इथल्या निसर्गात एक वेगळी शांतता आहे आणि प्रसन्नसुद्धा जाणवते. डोंगराच्या कुशीतून फिरताना मनातील चिंता कुठेतरी दूर निघून जातात आणि निसर्गाशी एक सुंदर नातं निर्माण होतं. खरंच निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला प्रत्येक क्षण हा आयुष्यभराची सुंदर आठवण बनून राहतो. डोंगराच्या कुशीत हिरवाईची शाल,
थंड वाऱ्यांची मनाला हळूवार हाक, निसर्गाच्या या सुंदर दुनियेत हरवताना मन म्हणतं असेच क्षण जगावे पुन्हा पुन्हा खास. हाल सिद्धनाथाच्या नावाने सुरू झाली आजची वाट. मनात भक्ती, ओठांवर नाम आणि डोळ्यात दर्शनाची आस मोठी. डोंगरदराच्या कुशीतून चाललो नाथांच्या दारी. जय हाल सिद्धनाथ म्हणत भरून येते भक्ती मनामध्ये सारी. जिथे नाथांचे नाव घेताच मनाला मिळतो आधार, तिथे दर्शनासाठी जाणे म्हणजे आयुष्यातील सुंदर क्षण पार. आज मनामध्ये एक वेगळाच आनंद घेऊन आपण श्री हाल सिद्धनाथाच्या क्षेत्राकडे आप्पाची वाडीच्या दर्शनासाठी निघालो आहोत. प्रवास कितीही लांब असला, वाट कितीही अवघड असली, पण मनात देवाच्या दर्शनाची ओढ असेल तर प्रत्येक पाऊल आनंदाने पुढे पडत जातो. नाथांच्या दर्शनासाठी जाताना मनात एकच भावना असते, नाथा तुझ्या चरणी येण्याची संधी मला मिळाली हीच माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारा निसर्ग, हिरवे श्री हाल सिद्धनाथ हे भक्तांच्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे स्थान आहे. त्यांच्या चरणी गेल्यावर मनातील चिंता, दुःख आणि काळजी काही क्षणासाठी का होईना पण दूर झाल्यासारखी वाटते. देवाकडे मागण्यासाठी खूप काही असते, पण त्या क्षणी मनातून एकच प्रार्थना निघते, नाथा आमच्यावर आणि आमच्या परिवारावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद दे. आमच्या जीवनातील प्रत्येक संकटातून मार्ग दाखव आणि तुमच्या चरणी आमची श्रद्धा अशीच कायम ठेव. आज आपण भक्तिभावाने नाथांच्या दर्शनासाठी चाललो आहोत. या पवित्र प्रवासातील प्रत्येक क्षण आपल्या आठवणीत कायमच राहील.
सद्गुरू बाळूमामा आणि सत्यवा देवी यांचा वाडा या ठिकाणी आम्ही आज आलो आहोत. मेतके येथे बाळूमामा आणि सत्यवा मातेच्या स्मरणाशी जोडलेले मंदिर आज भक्तांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मेंढ्यांच्या प्रतिमाही पाहायला मिळतात, ज्यातून बाळूमामांच्या जीवनातील मेंढपाळीच्या परंपरेची आठवण होते. या मंदिरात येताना भक्तांच्या मनात एकच भावना असते, मामा तुमची भक्ती मनामध्ये राहू दे, सत्यवा मातेची माया सदैव लाभू दे, जीवनाच्या प्रत्येक वाटेवर तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत राहू दे. मेतके येथे सत्यवा देवी आणि बाळूमामा यांचे श्रद्धास्थान या ठिकाणी आम्ही खूप छान शांततेनं दर्शन घेतलं आहे. आता आम्ही पुढचा प्रवास चालू करणार आहे. पुढचा प्रवास आमचा असणार आहे आदमापूर येथे बाळूमामांचे दर्शन घ्यायला आम्ही सर्वजण चाललो आहोत. आता जाण्यापूर्वी सर्वांना जरा फ्रेश व्हायचे होते, मग एक ठिकाणी आम्ही थांबवून चहा पण पिलो. सर्वजण चहा पिऊन अगदी फ्रेश झालेत. थंडीमध्ये गरम गरम चहा पिलो आहे. आता सगळेजण आम्ही पुढचा प्रवास सुरू करू. तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला, आपण बाळूमामांचे दर्शन करूया. बाळूमामा की जय हो, बाळूमामा की जय हो, बाबा की जय हो. लय रागाला आलते, आम्हाला भेटायचं म्हणतो ते. चहा पेल्याशिवाय जायचं नाही म्हणतो ते. बघा आता खुश झाले बघा, आता खुश झाले, आता खुश झाले. हो ही आहे आमची शिवश्री शिवकी हे. चला तर सर्वजण आपण जाऊया बाळूमामांचे दर्शन करायला. महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान मानले जातात. त्यांचे संपूर्ण जीवन साधेपणा, भक्ती, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारे होते. त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी शिकवण म्हणजे माणसाने माणसावर प्रेम करावे, संकटात एकमेकांवर मदत करावी व देवावर श्रद्धा ठेवावी. भक्त जेव्हा मनापासून बाळूमामांचे स्मरण करतात तेव्हा त्यांच्या मनाला
एक वेगळाच आधार आणि शांततासुद्धा मिळते. मामांचे नाव ओठावर, श्रद्धा मनामध्ये आणि विश्वास हृदयामध्ये असेल तर संकटाच्या वाटेवरही आशेचा दिवा नक्कीच तेवत राहतो. श्री बाळूमामा महाराज की जय. ते किती लाडू पडतात. आताच येणार बाळूमामांचे दर्शन करून सर्वजण आम्ही तृप्त झालो आहोत. आता मन प्रसन्न झाले आहे. शांतपणाने बाळूमामांचे सर्वांनी दर्शन घेतलेत. आता आम्ही बाळूमामांचा आशीर्वाद घेऊन परतीचा प्रवास सुरू करत आहोत. आता आम्ही चाललो आहोत महालक्ष्मीच्या दर्शनाला. आईच्या दर्शनाची ओढ लागली मनाला, चरणी ठेवायचं आहे आज स्वतःला. काय मागावं आई तुझ्याकडे येऊन, तूच सुख दे, तूच समाधान देऊन. तुझ्या कृपेने घर माझं फुलत राहो, तुझ्या आशीर्वादाने प्रत्येक दिवस सुंदर होत राहो. आता आपले सगळ्यांचे दर्शन झाले. आता महालक्ष्मीचं दर्शन झाले. हॉटेलला जायचंय. कुठे? पाटील जायचं, पाटील दाब्याला. तुळगाव.
मिसळ चमचा. पाव खायला जेव्हा मनी भाऊला बसलेले दिवसाने काय हे झालं